ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे सस्य वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जो जे चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलवितो हरविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे नाम घेता चुकू नका। भोला पुंडलिका वरदेव श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय। सत्संगतजी प्रेमाने बोला। सत्संगतजी संतांच्या पायी माझा दंडवत। आज उत्तम सोधीनं झाले संतांचे दर्शन पाप ताप दैन्य गेले अवघा यज्ञ फळा आला। खरं तर सत्संगजी माझ्या समोर वयानं कर्मानं ज्ञानानं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेली ही सगळी संत मंडळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत। महात्म्यांचा सत्संगजी फोन आला की रविवारी सत्संग आहे सत्संगला यायचंय। मनात ध्यानात काही नव्हतं सत्संगजी फक्त सत्संगला यायचं होतं। पण इथं आल्यानंतर तुमच्या समोर असं सत्संगजी बसवण्यात येईल याची कल्पना नव्हती। तुमच्या सगळ्यांच्या समोर सत्संगजी या ठिकाणी सत्संगजी अशी सेवा करत असताना खरं तर काळी दळदळ करतं। कारण तुम्ही संत माये बाप कृपावंत मी पतित काय कीर्तीवरून। संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते। आज जगाच्या पाठीवरती साधू संतांच्या संगतीचं महत्व युगानुयुगे साधू संतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे आणि तीच पवित्र सत्संग आज तुम्हाला प्राप्त होते। भाग्यशाली आहोत तुम्ही आम्ही सर्वजण की तुमच्या माझ्या वाट्याला हा परिपाक चाकण्याचा योग प्राप्त झाला। या जगाच्या पाठीवरती या समस्त विश्वावरती निस्वार्थ प्रेम कुणी केलेलं असेल तर ते फक्त संत आहे। इतिहास काढून बघा संतांनी लिहून ठेवलंय की ऐसी कळवळी याची याती करी लाभावी न प्रीती। जगाच्या बाजारात तुम्ही जाल तर आम्हाला ती एक गोष्ट जाणवेल तुम्ही मला पहिल्यांदा काहीतरी द्या मग मी तुम्हाला काहीतरी देईन हा व्यवहार आहे। पण संत संत मती संत विचार संत प्रभाव आणि सत्संग काय असेल मूल तर त्यांना झालंय मूल तर त्यांच्या घरी आलंय मग सत्संग घेण्याची आवश्यकता काय। प्रेमाने बोला। कारण ती संत मती आहे तो संत विचार आहे संतांच्या मनाचा कळवळ आहे आणि संतांच्या मनाचा मोठेपणा आहे। हे आम्ही सुखी झालो नवल काय कुळे उद्धारा इतरांची। जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन। अरे आमच्या घरी आनंद आलाय रे पण तो तुमच्याही वाट्याला यावा। जन्म झाला तिकडं प्रेमाने बोला मूल या घरचं जन्मलं तिकडं सेलिब्रेशन इकडं आल्यानंतर चाललंय कारण ते मूळ घरी आले। प्रेमाने बोला मूळ घरी आल्यानंतरच खरं सेलिब्रेशन होतं बरं का। नाहीतर बाकीचे सेलिब्रेशन जगाच्या पाठीवरती फक्त नावाला आहे। मूळ घरी गेल्यानंतरच खरा उत्सव असतो आणि म्हणून संतांनी सांगितलं की पाहून घे तुझं मूळ गाव। तुझं मूळ गाव कोणतं आहे। जन्माला आल्यानंतर मूळ घरी जावंच लागतंय नाहीतर जन्म व्यर्थ आहे। जन्माला येणं हेलपाट आहे तुम्हाला मूळ गावाला जावंच लागेल। तू आलास कुठून जाणार कुठं कसं तुला कळणार। तू आलाय कुठून जाणार आहेस कुठं कशासाठी आलायस हे प्रश्न माणसांना पडायला हवेत। आता नाही ते नको ते प्रश्न आपल्याला पडतायत परंतु जो प्रश्न पडायला हवा तो प्रश्न पडत नाही म्हणून सगळे प्रश्न आहेत।
आणि ते प्रश्न मिटवायचे असतील तर मूळ प्रश्न पडायला हवा. आणि ही शेवटची संधी आहे आता, यानंतर कुठला दुसरा चान्स नाही महाराज. बहुमोल जन्म मिळालेला आहे. कसा मिळालेला याचं वर्णन करत असताना संत तुकोबाराय सांगतात की एक एक योनी कोट कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणले एका योनीत कोट कोट वेळा तुम्हाला प्रवास करावा लागला, जन्म घ्यावा लागला, आणि मग त्यानंतर हा जन्म प्राप्त झाला. हा सहज प्राप्त झालेला नाहीये. हा इतक्या सहज प्राप्त झाला असं समजू पण नका, आणि परत मिळेल याची कल्पना पण करू नका. मिळालाय तर याचं सोनं करून घ्या, यासाठी संत आवाज देत आहेत. यासाठी संतांचा अट्टहास आहे, यासाठी संतांची संगत आहे, यासाठी संतांचा कळवळा आहे. आणि म्हणून याचं वर्णन करत असताना संत फार सुंदर सांगतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, चुकली या वर्म फेरा पडे, चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. जन्मजन्मीचं वर्म समजून घ्यायचं असेल तर साधू संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही, संतांच्या चरणाशिवाय पर्याय नाही. म्हणाले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. फेरा पडणार, आणि तो फेरा चुकवायचा असेल तर काय, जीवनात संत येणं अनिवार्य आहे, जीवनात सद्गुरू येणं अनिवार्य आहे, जीवनात सद्गुरू करवे ते पवित्र ब्रह्मज्ञान येणं अनिवार्य आहे, आणि आलेलं ब्रह्मज्ञान आपलंच करणं अनिवार्य आहे. आणि म्हणून सत्संगती हा अट्टहास आहे. जन्म तिकडे झाला पण मूळ घरी आला म्हणून सेलिब्रेशन सुरू झालं. संतांनी सुद्धा त्याच सेलिब्रेशनची गोष्ट सांगितलेली आहे. तुम्ही ज्या वेळी मूळ घरी जाल ना त्याच वेळी खरा उत्सव आहे. म्हणून संत सांगतायत एक वेळ नैनी पाहवान मग जाई जे भलत्या गावा. मग तुम्ही कुठेही जा, काहीही करा, पण एक वेळ नैनी पाहावाच लागेल, पर्याय नाही दुसरा. काय पाहावा, कसा पाहावा, कोणता पाहावा, कशासाठी पाहावा, तर तो एक देव आहे, निर्गुण निराकार आहे, त्याच्या सत्तेने समस्त विश्व चालतं. तो एक परमात्मा जो सकल ब्रह्मांडाचा धनी आहे, त्याच्या कृपेनं मला हा जन्म झालेला आहे, आणि त्याला जाणणं हेच माझ्या जन्माचं सार्थक आहे, हेच मला करून घ्यायचंय. म्हणून मला संतांच्या संगतीत जायचंय, नाहीतर फेरा पडेल. आणि फेऱ्यात दुःख आहे हो महाराज. प्रवासात दुःख असतं, मुक्कामात आनंद आहे. प्रेमाने बोला. नुसताच प्रवास करत राहा, असं वाटतं की रात्री घरी कधी जाईन, निवांत पडेल कधी. मग घरी आल्यावर कसं भारी वाटतंय, वा वा, स्थिर झालो, आता स्थिरावलो, मूळ ठिकाणी पोहोचलो, मुक्काम प्राप्त झाला, शांतीला स्थित झालो. आता इकडे तिकडे जाणे येणं नाही. जाणे येण्यात त्रास आहे महाराज, जाणे येण्यात त्रास आहे, प्रवासात त्रास आहे, प्रवासात दुःख आहे हो. आणि संत तुमचं आमचं ते दुःख मिटवण्यासाठी येत आहे. संत तुम्हाला मला तो बोध देऊन एका ठिकाणी स्थित करण्याचा प्रयत्न करतायत, आणि आपण जसं होतो तसंच करण्याचा प्रयत्न हा संतांचा आहे. गौतम बुद्धाच्या बाबतीत एक वाक्य वापरलं जातं, एका पुस्तकात वाचायला मिळालं. म्हणले की गौतम बुद्धांचं वर्णन करत असताना लिहून ठेवलं की तथागत गौतम बुद्ध. तथागत या शब्दाची फोड केली तर व्याकरणाचं ज्ञान असलेल्यांना समजून येईल. तथागत याचा थोडासा जर तुम्ही आणि फोड करण्याचा प्रयत्न केला तर तथागत या शब्दाचा अर्थ असा होतो की जसा आला तसाच गेला. प्रेमाने बोला. जसा आला तसाच गेला. अरे जाताना कुठली वेदना शिल्लक नव्हती महाराज, जाताना कुठलं दुःख नव्हतं, जाताना कुठली कणव आणि इच्छा बाकी राहिलेली नव्हती. जसा आलता तसाच गेला. प्रेमाने बोला. मूळ जन्माला येत असताना ते प्युअर आहे, त्याचा अंश म्हणूनच्या शुद्ध रूपानं अवतरलेला आहे. परंतु इथं जगत असताना संसारात, व्यवहारात आणि मायेत आपण पोल्यूट होतोय, दूषित होतोय, आणि आपल्या मूळ स्वरूपाची आपल्याला विसर पडती. आपण आपल्या आयडेंटिटीपासून फारकत घ्यायला लागलोय, आणि हेच दुःखाचं कारण आहे. आणि दुःख दुःख म्हणून त्या वेदनेला जर आपण सत्य मानत बसलो तर जीवन प्रेम आहे हे कधी कळायचंय. प्रेमाने बोला. आणि संतांना कळालं, उमगलं, आणि म्हणूनच त्यांनी लिहून ठेवलं या जन्मावर, या जगण्यावर शतता प्रेम करावे. प्रेम करण्यासारखं जीवन आहे हो, पण कळालं पाहिजे. आणि ही संधी आहे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली वर्म फेरा पडे. आणि तो फेरा चुकू देऊ नका बाबा हो.
जन्माला आलाय तर जाणून घ्या की तुम्ही जन्माला कशासाठी आलाय. महाराजांनी सांगितलं की नाना शास्त्र पडे लोकम नाना दैवतम पूजनम. अरे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. भक्तीच्या नावाखाली तू जे जे काही करत असशील तर त्यानं तुला इतरत्र काहीही प्राप्त होणार नाही. संतांचे बोल आहेत, संतांचं वचन आहे, नाना शास्त्र पडे लोकम. तू किती जरी शास्त्राचं पठन पूजन आणि वाचन केलं तरीही काहीही प्राप्त होणार नाही. दावा आहे धर्मग्रंथांचा. म्हणाले काय होणार नाही. नाना शास्त्र पडे लोकम नाना दैवतम पूजनम. अनेको देवांना पूजलं तरीही काय प्राप्त होणार नाही. मग कसं प्राप्त होईल तर आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. तुला तुझं ज्ञान देणारा तत्ववेत्ता तत्वनिष्ठ सद्गुरू तुझ्या जीवनात यावा लागेल आणि तो ज्या वेळेस जीवनात येईल त्याच वेळेस तुझं भलं होईल. याला संदर्भ देत असताना ज्या हरिपाठाबद्दल आपण दररोज चर्चा करतो आहोत त्या हरिपाठात सुंदर शब्दात निर्वाळा दिलेला आहे. ते म्हणतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी. अरे वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी यानं सिद्धी प्राप्त होणार नाही म्हणाले. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. होम हवन उपास तपास व्रत वैकल्य जत्रा खतरा येणं जाणं बाबा बुवा अंगारे बुकारे गिरी गंधर्व मंदिर गंडे दोरे. अरे याने काय प्राप्त होणार नाही. मग कसं प्राप्त होईल. गुरुच्या कृपेनं सद्गुरू कृपेनं प्राप्त होईल. सद्गुरू वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाया द्यावी. संतांच्या संगती जयास वाटे देव पाहावा तयाने सत्संग धरावा. सत्संगाविना देवादी देव पावी जेत नाही. या सत्संगाचं महत्व यासाठी अनिवार्य आहे. आणि प्रेमापोटी भक्ती केली हो साधू संतांनी. देवावरती निश्चित प्रेम होतं त्यांचं. भक्तीत भगवंतावर प्रेम लागतं बरं का. भक्तीत भगवंताबद्दल आस लागते. भक्तीत भगवंताबद्दल तो इश्क लागतो. भक्तीत भगवंताबद्दल ती ओढ लागती. त्यावेळेस भक्ती होत असते. नाहीतर भक्ती फक्त केलेली कृती होईल जर प्रेम नसेल तर. प्रेमाने बोला. एखादं गीत गात असताना याला सामोरं ठेवणं गरजेचं आहे की तरच ते पोचेल. एखादा शब्द मुखातून वाहत असताना तुमच्या चरणी ठेवत असताना याला ध्यानस्थ करणं याला पाहणं गरजेचं आहे की कारण हे तुझ्यासाठी आहे बाबा. तुझ्या वाटणीचं हे फूल आहे. एखादी सेवा करत असताना तिथं पाठीमागं उभं राहत असताना एखाद्या महात्मा महापुरुषाच्या चपलाला स्पर्श करत असताना अरे तुझ्याच कृपेनं हे तुझ्यासाठी करतोय हे लक्षात असणं हे खऱ्या अर्थानं सत्संगाची समिधा होईल. आणि संतांनी भक्तीत कोणतं पाखंड केलेलं नाही हो. संतांनी सहजतेनं केलं, वाहिलं, समर्पण केलं, निश्चिंतेनं ते वाहून टाकलं स्वतःला. संत मीरेचं नाव घेतल्यानंतर काय येतं हो तुमच्या माझ्यासमोर. प्रेमाने बोला. संत मीरा म्हणल्यानंतर काय काय आठवतंय. संत मीरा म्हणल्यानंतर संत मीरा कुणी गायक नव्हती. प्रेमाने बोला. संत मीरा कुणी विचारवंत थोर नव्हती. संत मीरा कुणी लेखक नव्हती. संत मीरा कुणी प्रबंधक नव्हती. संत मीरा कुणी सेवादल नव्हती. संत मीरा कुणी जोनल नव्हती. संत मीरा कुणी ब्रॅचमुखी नव्हती. संत मीरा कुणी सेक्टर संयोजक नव्हती. संत मीरा काय होती. संत मीरा काय नव्हती हो. संत मीरा भक्त होती. प्रेमाने बोला. संत मीरा भक्त होती कारण संत मीरेचं प्रेम होतं भगवंतावर. तिला त्याची ओढ होती. तिला त्याची आस होती आणि ती म्हणत होती गुरुकडे जाऊन याचना करत होती की मला काहीतरी सांगा, मला काहीतरी द्या आणि मला मिळू द्यावं. आणि मग मिळाल्यानंतर ती जगाला सांगत होती. ती म्हणत होती की पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तू दी सद्गुरूने अमोलिक. सद्गुरूनं मला अमोलिक वस्तू दिली. आणि मग सत्संगजी त्या वेळात रंगून जगाला सांगायला लागली. राजपाट सगळं इतकं मोठं वैभव होतं त्याला सोडून सत्संगजी याच्यासाठी वेळी झाली आणि नाचायला लागली. का तर प्रेम होतं महाराज. भक्तीत आहे ना भगवंतावर प्रेम असावं लागतं. भक्तीत भगवंता प्रेम पाहिजे आणि प्रेमापोटी केलेल्या गोष्टीला कसलं आलंय प्रदर्शन. भक्तीत प्रदर्शनासाठी कुठली गोष्ट काय नसती तर भक्तीत प्रेमासाठी असतं. सपोज आता इथं ते बाळ आलं होतं. त्या बाळाची आई त्याचं सगळं करते हो. सगळं करते त्याचं खानपान त्याचं ए टू झेड सकाळी उठल्यापासून शी सू काढणं सगळं करणं. पण ती मी काय करते हे दाखवण्याचा प्रयत्न करते का. प्रेमाने बोला.
इतक्या सहजतेनं सगळं चाललंय का? तर प्रेम आहे. आणि मूळचा मुद्दा भक्तीत हेच सांगायचं की भक्तीत भगवंता प्रेम पाहिजे, तेव्हाच देव सुद्धा आपल्या घरी येतो, तर नाहीतर तसा येत पण नाही. आणि जर ज्याला इथं कुणाला बसलेला असं वाटत असेल की आमच्या घरी तो देव परमेश्वर सखा भगवंत यावा, माझ्या हृदयात बसावा, तर संतांच्या संगतीत जाऊन तुम्हाला तुमच्या हृदयात प्रेम जागं करावं लागेल. आणि ज्यांच्या ज्यांच्या हृदयात प्रेम जागं झालं, ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये समस्त मानवतेप्रती आणि सकल ब्रह्मांडाप्रती ती एक व्याकुळता, ती एक जिव्हाळा जागा झाला ना, देव त्यांच्याच हृदयात राहिला महाराज. देव दुसरीकडे नसतोय महाराज, सच्च्या भगवंताच्या हृदयात देव वास करत असतोय. आणि देव शांती आहे, देव स्थिती आहे, देव मनुष्याला प्राप्त झालेला स्थित बोध आहे. आणि त्या बोधापर्यंत जाण्यासाठी या सत्संगाची आवश्यकता आहे. आणि जर तो देव प्राप्त नाही ना झाला, तर तो बोध प्राप्त करून नाही ना घेतला, तर मग काय होईल? तर काय, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडेल. उदाहरण सांगतो, आम्ही लहानपणी सत्संगला जायचो आणि आमच्याकडे चाचाजी नावाचे एक महात्मा होते. ते मराठी अगदी रांगड्या भाषेत एक जुनं उदाहरण सांगायचे. ते त्यांची भाषा तशी, सांगण्याची पद्धत तशी. आज योगायोगानं ते ध्यानात आलं. ते म्हणाले की पहिलं कसं असायचं की माणसं चालत प्रवास करायची, चालत गावोगाव जायची, कुठली व्यवस्था नसायची. आणि गावाला पहिले इशी असायचे. इशी म्हणजे येस म्हणजे काय, तर गावाच्या कडन एक कंपाऊंड केलेलं असायचं आणि एकच दार असायचं. चुकून काय होतं, जायचं असतं तिसऱ्याच गावाला आणि एक आंधळं दुसऱ्याच गावात शिरतं. प्रेमाने बोला. दुसऱ्या गावात शिरल्यानंतर आता त्याला दिसत नाही. आणि गावात हे गाव आहे का ते विचारल्यानंतर त्याला म्हणायचं नाही ना, तू दुसऱ्या चुकीच्या गावात आलाय. आता चुकल्यानंतर वाट पण कोण दाखवला? प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिझी. आता जायचंय, बाहेर पडायचंय त्याला त्या गावातनं. मग त्याने काय केलं, एक डोकं लावलं. त्याला माहित होतं गावाला, प्रत्येक गावाला येस आहे, येसेला एक अशी भिंत आहे. त्याने त्या भिंतीला दर 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 जायला सुरुवात केली. आणि त्यानं डोक्यात ठरवलं, जिथं कुठं हात आपला पुढं जाईल तिथंच दरवाजा असं समजायचं. तिथनं बाहेर पडून आपल्या दुसरीकडे जिथं जायचं तिकडं आपण जायचं. त्याने हळूहळू हळूहळू त्याने आपला प्रवास सुरू केला. आणि नेमकं जिथं दरवाजा आलाय त्याच वेळेस त्याला शिंक आली तसा त्यानं हात तोंडाला लावला. परत दरवाजा तिथनं हुकला, परत पुढच्या भिंतीवर प्रवास सुरू. दैवाने बोल, बाहेर पडण्याची वेळ आली पण वर्म चुकलं ना महाराज. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडेल. मनुष्य जीवन हा भवसागर पार करून जाण्याचा मुक्तीचा द्वार आहे. आणि हिथं जर वर्म चुकलं ना तर मग परत फेरा पडणार आहे. याची जाणीव तुम्हाला मला ठेवावी लागेल. आणि म्हणून सत्संगजी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. तुम्हाला मला जर सत्संगजी या जन्माचं हित करून घ्यायचं असेल, मिळालेला जन्म समजून घ्यायचा असेल तर मजा आहे, तर सत्संगजी खरा आनंद आहे. हा जन्म मिळाला आहे पण कळालाय का हो? प्रेमाने बोला. आणि जर कळाला असता तर कुठं इतरत्र आमची पावलं पडली नसती हो. काय बघायला लागली आमची नजर, काय विचार करायला लागलाय माझा मेंदू, कुठं भटकायला लागलंय माझं मन, कुठं लागायला लागलेत आमचे हात. जन्म मिळालाय हो पण कळालाय का, हा चिंतनाचा विषय. आणि जर कळवून घ्यायचं असेल ना तर ज्यांना कळालाय ना तर अशा थोर साधू संतांच्या संगतीत जाणं ही अनिवार्यता आहे. ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. सत्संगजी आज समाजाला या सत्संगाची फार आवश्यकता आहे. या समाजाला अध्यात्माची खूप गरज आहे. या समाजाला संत विचाराची आणि संत मतीची आता अत्यंतिक गरज निर्माण झालेली आहे. सुरुवात केलेला माणूस हळूहळू प्रगती करत 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 सभ्यतेच्या एका शिखरावर पोचलाय. पण सभ्यतेच्या शिखरावर पोचलेल्या माणसाकडे बघून आज मला असं वाटतं परत त्यानं जनावराच्या दिशेनं जायला प्रवास सुरू केला. आणि जर जनावराच्या दिशेनं हा प्रवास चालू झाला तर एक ना एक दिवस विनाश 100% आहे. आणि तो विनाश टाळायचा नसेल ना तर आज सत्संगाची आवश्यकता आहे.
कसं काय म्हणता तुम्ही समाजाला सत्संगाची, प्रवचनांची, गीतांची, या आध्यात्मिक कार्यक्रमांची गरज नाही? अहो, आवश्यकता आहे. शेजारच्या घराला लागलेली आग बघून शांत आपण मुलाचा वाढदिवस असलो ना तर त्याला मोबाईल पाहिजे मोबाईल देतो, गाडी पाहिजे गाडी देतो, आणखी दुसरं एखादं गॅजेट्स पाहिजे देतो. विचार करत नाही. लाखाची गाडी असेल 1.5 लाखाची दिली, लाखाचा मोबाईल असेल 1,20,000चा दिला, आयपॅड पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. का वाटत नाही का कधी मुलाच्या हातात ज्ञानेश्वरी आणून ठेवावी? वाटत नाही काय कधी मुलाच्या हातात आता कधीतरी तुकोबारायांचा गाथा आणून ठेवावं? आता मुलं आणि समाज वाचवायचा असेल तर संतांच्या विचाराशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. हे जाणीवेनं आणि अगदी जबाबदारीने या ठिकाणाहून बोलतोय. सत्संगाची शरीराच्या स्वास्थ्याबद्दल जागे असलेली माणसं आता समाजाचं स्वास्थ्य बिघडायला लागलं. याबद्दल कधी जागे होणार आहेत? समाजाला सुद्धा कितीतरी रोग लागलेले आहेत आणि ते रोग मिटवायचे असतील तर त्याच्यावरचं वॅक्सिन म्हणजे संत विचार आहे. आणि म्हणून सत्संगजी या संतांच्या मतीला, संतांच्या संगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण सगळ्या दुःखाचं आणि सगळ्या सुळसुळाचं मूळ हे अहंकार आहे. आणि जिथं जिथं अहंकार आहे तिथं लंका पेटणारच आहे. अहंकाराला शांत करायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही, बोधाशिवाय त्याला उपाय दुसरा कुठला नाही. अरे ज्यांना माहीतच नाही मी कोण आहे ती माणसं अहंकारानं वागणारच की. ती माणसं दुसऱ्यावरती अन्याय अत्याचार सत्ता गाजवण्याचा प्रयास करणारच की. ती माणसं जाती धर्माचा, भाषेचा, प्रांताचा, संप्रदायाचा अभिमान धरणारच की. पण जाणून घ्यावं लागेल की मी कोण आहे. आणि सद्गुरू तो बोध देतो, तुम्हाला आरसा दाखवतो, स्वत्वाची जाणीव करून देतो. आणि त्यावेळेस कळतं की अरे मी कोण आहे. मी कोण आहे तर मी अमृतस्य पुत्र आहे. मी त्या प्रभू परमात्म्याचा एक शुद्ध अंश आहे. आणि म्हणून सत्संगाची पोल्युटेड झालेल्या आता अंशाला खऱ्या अर्थानं जर शुद्धीकरण करायचं असेल तर ब्रह्मज्ञान नावाचं वॅक्सिन आवश्यक आहे. आणि ते सद्गुरूच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून या दया करा, कृपा करा. आज घराला घर पण मिळावं, घरातल्या माणसांना माणसांसारखं जगण्याचं भान यावं. सासूला सासूची, सुनेला सुनेची, मुलाला मुलाची, आईला आईची, बापाला बापाची, नातवंडांना नातवंदाची, शिक्षकांना शिक्षकांची. समाजात हा समाज चालावा म्हणून हे फंक्शनिंग जर व्यवस्थित चालायचं असेल तर ज्याची जबाबदारी व्यवस्थित पाळण्याचं भान यायचं असेल त्याला मी कोण आहे हे कळणं अत्यंतिक काळाची गरज आहे. आणि या सर्वांवरचा उपाय म्हणजे सत्संगाची ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान सद्गुरूंकर्वे प्राप्त होतं. ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सत्संगाची जीवनातल्या अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, व्यसन, ह्या अनिष्ट गोष्टी, रूढी, परंपरा या सगळ्या गळून पडतात. तुम्ही आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून बघायला लागतो. आणि त्यावेळेस एका नव्या जीवनाला सुरुवात होती. सगळ्या शृंखला गळून पडल्यानंतर हलकं वाटायला लागतं. आणि हलकं झालेलीच माणसं सत्संगत जी सुखानं इथं नांदू शकतात. सुखानं नांदायचं असेल, जगण्याचा बोध घेऊन त्या निज घरापर्यंत पोहोचायचं असेल तर शृंखला गळून पडणं ही काळाची गरज आहे. आणि हाच खरा विस्तार असीम किवर आहे. हाच सत्संगाची खरा विस्तार असीम किवर आहे. माताजींना सुद्धा हेच सांगायचं आहे, कडीनं कडी जी काय लावून घेतलेली आहे ती एक एक सोडवत जा आणि स्वतःला मुक्त करत सत्संगाची तथागत व्हा. जसे आलात तसे परत त्यात जाऊन मिसळा. कारण पाण्यात पाणीच मिसळतं. प्रेमाने बोला, दुसरं काय मिसळत नाही महाराज. मग याच्यात आपल्याला मिसळावायचं असेल तर तसंच व्हावं लागेल. याला पर्याय नाही. म्हणून तर संतांनी लिहून ठेवलं. संत सांगतायत, ते म्हणतात की देव पाहण्यास गेलो आणि आपणच देव झालो. देवच, दुसरं काही नाही. देवच झाल्याशिवाय सत्संगजी इथं स्वीकारलं पण जात नाही. अंतरंगात नित्य नैमित्तिक पद्धतीनं सकळ ब्रह्मांडाबद्दल प्रेम ओतप्रोत भरून वाहू द्या. सत्संगजी मनाला याच्या लढीमध्ये सतत ठेवून याच्या ध्यानस्थ करून सत्संगाची गुरुकार्याचा आपण सगळेजण आनंद घेत जाऊया.